नमस्कार. वैद्य रुपेश साळुंखे, अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेदिक सेंटर, टिळकवाडी, बेळगाव येथील प्रमुख चिकित्सक आहेत. गेल्या 15 वर्षापासून आयुर्वेदिक चिकित्साद्वारे ते रुग्णांची सेवा करतात. संधिवात, गुडघेदुखी, मणक्यांचे आजार, पचनाचे आजार, किडनी फेल्युअर, मूतखडा, पित्ताशयातील खडे, विविध त्वचा विकार, स्त्री तथा पुरुष वंध्यत्व तथा कर्करोगांसारख्या गंभीर आजारांमध्ये त्यांचे उपचार यशस्वी ठरले आहेत. आत्तापर्यंत 400 पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध करून आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार गेल्या 15 वर्षापासून ते करत आहेत. ग्रंथोक्त औषधे, गंभीर आजारांसाठी शरीर शुद्धीकरण चिकित्सा तथा मेडिकल योग थेरपी व आहारविषयक मार्गदर्शन याद्वारे अनेक जुनाट गंभीर आजारांसाठी त्यांचे संशोधन सुरू आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सर. नमस्कार सर, सध्या कोविड-19ची लाट जवळजवळ आलेलीच आहे. यासाठी ॲलोपॅथीसोबत आयुर्वेदिक, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी याचं महत्त्व समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचलं आहे. तर एक्झॅक्टली आयुर्वेद शास्त्र म्हणजे नेमकं काय? तर मॅडम, आयुर्वेद म्हणजे नेमकं काय? अतिशय सामान्य प्रश्न आहे. खरं तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडत असतो. तर गेल्या 15 वर्षांपासून मी प्रॅक्टिस करतोय. लाखो रुग्ण मी बरे केलेत आयुर्वेदाद्वारे. तर थोडक्यात आयुर्वेद म्हणजे काय नेमकं नाही सांगता येणार, पण मी एक सांगेन की आयुर्वेद हे अनादी अनंत आणि शाश्वत शास्त्र आहे. आयुर्वेद वेदाशी संबंधित हे शास्त्र आहे. अतिशय हॉलिस्टिक अप्रोच आहे तो. तर वेद हे आपल्या भारतीय संस्कृतीमधील अविभाज्य घटक आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन मला असं म्हणावं लागेल की विश्व संस्कृतीसाठी एक आधारभूत स्तंभ आहे वेद. तो वेद म्हणजे ज्ञान आणि विज्ञान याचा एक अनाकलनीय असं मिश्रण आपण म्हटलं तरी चालेल. दुर्दैव आहे, प्रत्येक भारतीयाला वेदांच्या विषयी माहिती असायला हवी. बघा, तुम्ही शाळकरी मुलांना जर विचारलं की सर वेदांची नावं सांग, पण त्याला ते नाही सांगता येणार. पण जर तुम्ही त्याला विचारलं की तुझ्या आवडत्या अभिनेत्याचे 4 सिनेमे सांग, तो लगेच सांगेल. तर वेद, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. आणि या वेदांचं साररूप की जे शरीरशास्त्राद्वारे आपल्या शरीरातील वेगवेगळ्या व्याधींना किंवा मानसिक विकारांना बरं करण्याचं सामर्थ्य ठेवतं, ज्याचं अस्तित्व गेल्या 10,000 वर्षांपासून आहे, असं एक अतिशय महत्वाचं शास्त्र म्हणजे आयुर्वेद. ऋग्वेद जो ऋचांच्या स्वरूपात आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला सूर्यचिकित्सा किंवा जलचिकित्सा, अग्निचिकित्सा, वायुचिकित्सा, त्याच्याबरोबर विषचिकित्सा आणि ऋग्वेदामध्ये मॅडम कृमींच्या विषयी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे कृमी इन द सेन्स बॅक्टेरियाज, फंगाय, व्हायरसेस. तर 10,000 वर्षांपूर्वी आपल्या ऋग्वेदाला माहिती होतं की कुठल्या प्रकारचे कृमी असू शकतात. यजुर्वेद जो आहे की तो एस्पेशली औषधी गुणधर्म, त्यांचे शरीरावर होणारे परिणाम आणि त्यांचा चिकित्सेमधला उपयोग याच्याविषयी खरं तर तो यजुर्वेद सांगत असतो, आपल्याला माहिती. सामवेद हा खरं मंत्रांवर आधारित आहे. मंत्र म्हणजे मनावर आणि शरीरावर कार्यकारी असणारी एक अशी स्पंदनरूप चिकित्सा की ज्याच्याद्वारे शरीरातील आणि मानसिक विकार हे पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्याला मंत्र असं म्हणतात. आणि मग शेवटचा आहे तो अथर्ववेद. आयुर्वेदाला अथर्वणी चिकित्सा असं संबोधलं जातं खरं तर. तर अथर्ववेदामध्ये रोग उत्पन्न करणारी कारणं कोणती आहेत, त्याच्यामुळे व्याधी उत्पत्ती कशी घडते, शरीरामध्ये बदल कोणते घडतात, शरीरामध्ये दोष वाढतात म्हणजे नेमकी कोणती लक्षणं उत्पन्न होतात, त्याच्या निराकरणासाठी औषधं कोणती असावीत, त्यासोबत वैद्यांचे गुण कोणते असावेत, औषधांचे गुण कोणते असावेत, औषधांचे सेवन काल कोणते, शरीर क्षमता वाढविणारे घटक कोणते किंवा व्याधी बल कशामुळे वाढतं, व्याधी प्रतिरोधक क्षमता किंवा व्याधी प्रतिरोधक शक्ती ही कुठल्या घटकांवर अवलंबून असते, ह्याचं सांगोपांगी माहिती देणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेद की जे अथर्ववेदाचं उपांग आहे. तर मी थोडक्यात असं म्हणेन की एक आयुर्वेदिक हे परिपूर्ण चिकित्सा शास्त्र की ज्याद्वारे आपल्याला शारीरिक आणि मानसिक विकार हे व्यवस्थित नियंत्रित करू शकतो. तर सर,
हे आयुर्वेदिक चिकित्सा शास्त्र आहे ते एक परिपूर्ण चिकित्सा शास्त्र आहे हे आम्हाला समजलं. पण दैनंदिन जीवनात या शास्त्राचा नेमका कसा उपयोग होतो, काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? तर दैनंदिन जीवनात अर्थात उपयोग, जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू, त्याच्यामधला जो कालखंड असतो, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास असतो, आपण त्याला जीवन असं म्हणतो, स्पॅन ऑफ लाईफ. तर एकदा का ती व्यक्ती या सृष्टीत जन्माला आली की तिचा वेगवेगळ्या भावपदार्थांशी, वेगवेगळ्या घटकांशी संबंधित, आणि हे जे घटक आहेत या विश्वातले किंवा या सृष्टीतले, त्याचं खरं तर वर्गीकरण 4 पद्धतीने होतं. एक सुखकारक वस्तू, दुःखकारक वस्तू आणि हितकारक वस्तू आणि अहितकारक वस्तू. तर सुखकारक वस्तू म्हणजे अशा गोष्टी की ज्यांचा संपर्क आल्यानंतर मनामध्ये सुख उत्पन्न होईल. आता समजा मी तुम्हाला 1-2 गुलाबजाम सर्व केले, तर तुम्हाला गुलाबजाम आवडत असले मग नक्कीच तुमच्या मनामध्ये सुखाची भावना उत्पन्न होते, खावेसे वाटतात ते. पण नंतर तुम्हाला जर डायबिटीस असेल तर मग मी दिलेले गुलाबजाम हे तुमच्यासाठी अहितकारक आहेत, नॉन बेनिफिशियल. किंवा याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की कडवट औषध, आपल्या सेंटरमध्ये ज्याला पेशंट्स येतात त्याला आपण एखाद्या व्याधीसाठी आपण कडवट औषधं देतो. कडू औषधं खात असताना त्या पेशंटच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होत असतो, तिटकारा निर्माण होत असतो. औषधं खाणं हे सहज त्याला पचनी नाही पडत, पण त्यातल्या असलेल्या आजारांसाठी, त्याच्या व्याधीसाठी अशी कडवट औषधं देणं हे त्याच्यासाठी हितकारक आहे. जरी त्याच्या मनामध्ये दुःख उत्पन्न करणारं असेल तरी त्याच्या शरीरातल्या दोषांसाठी ते हितकारक आहे. तर अशा स्वरूपात आपण प्रत्येक गोष्ट आपल्या अवतीभोवती जी आहे ती आपल्या शरीरासाठी सुख उत्पन्न करणारी आहे, त्याच्याबरोबर ती हितकारक आहे का, whether it is beneficial for our body elements or not, किंवा अहितकारक म्हणजे याचा अर्थ त्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या किंवा मानस भावांना जर हानी होत असेल तर त्या वस्तूंना किंवा त्या घटकांना, त्या भावपदार्थांना आपण अहितकारक असं म्हणतो. आता सध्या वसंत ऋतू चालू आहे, साधारण चैत्र फाल्गुनापर्यंत वसंताचं प्राबल्य असतं. आणि वसंत ऋतूमध्ये आपल्याला माहिती आहे की वातावरणातली थोडीशी उष्णता वाढलेली असते. बघा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला ज्यूस सेंटर्स, इन फ्रंट ऑफ ज्यूस सेंटर्स किंवा आईस्क्रीम पार्लर्स, तर या ठिकाणी तुम्हाला बरीचशी गर्दी सापडेल की ज्या वेळेला माणसाला आपसूक थंड पदार्थ खाण्याची इच्छा असते किंवा आईस्क्रीम खाण्यास किंवा लस्सी पिणं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मिल्कशेक्स घेणं हे युजली दिसतं आपल्याला. तर घडतं काय, मुळात चैत्रामध्ये आपल्या शरीरामध्ये कफ वाढलेला असतो आणि तो वाढलेला कफ सर्दी, ताप, खोकला, दमा, श्वास लागणं किंवा छाती भरणं असे वेगवेगळे विकार उत्पन्न करतो. अशा वेळेला जर तुम्ही हे सगळे मिल्कशेक्स, कोल्ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम सारखे पदार्थ जर खात राहिलात तर मग तुमच्या शरीरात वाढलेला कफ नक्कीच तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या कफाच्या विकारांना आमंत्रण देत असतो. एखाद्या आजारी व्यक्तीला कडवट औषधं घेणं तितकंसं पचनी पडत नाही, पण त्याच्यासाठी ते हितकारक आहे म्हणून त्यांना घ्यावं. किंवा सकाळी उठणं बऱ्याच जणांना आवडत नाही, सकाळची जी साखर झोप असते ती बऱ्याच जणांना खूप प्रिय असते. पण घडतं काय मॅडम, तुम्ही जर समजा ब्राह्म मुहूर्ते उत्तिष्ठ म्हणजे साधारण सकाळी 4-4:30च्या दरम्यान रोज उठायचा प्रयत्न केला तर मोर दॅन 70% डिसीजेस वी कॅन प्रिव्हेंट. आपल्या आयुष्यात असणारे 70% आजार आपण नक्की टाळू शकतो. घडतं काय, सकाळी लवकर उठणं हे त्रासदायक वाटतं बऱ्याच जणांना, म्हणजे ते दुःखकारक आहे, पण त्याच्यामुळे तुमच्या शरीरातले आजार बरे होत आहेत, शरीरातले दोषधातू मलांचं साम्य व्यवस्थित टिकवलं जातं. तर अशा वेळेला ही हितकारक असणारी गोष्ट प्रत्येकाने अवलंब करायला हवा. खरं तर अशा स्वरूपात हे आयुर्वेद दैनंदिन जीवनात आपल्याला मार्गदर्शन करत असतं. सर, आयुर्वेद शास्त्राचं नेमकं प्रयोजन काय? तर सोपी सुरक्षित चिकित्सा या संकल्पनेखाली खरं तर मी असं म्हणेन प्रत्येक शास्त्र आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. तर कुठल्याही आजाराची लक्षणं कमी करणं, लक्षणांच्या सोबत शरीराचं बल वाढवणं किंवा आपण जी औषधं रुग्णाला देतोय त्याची चव चांगली असणं, त्याचे गंध चांगले असणं, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या चिकित्साशास्त्र काम करत आहेत.
याच्या पलीकडे जाऊन खरं तर आयुर्वेदाचं एक मूळ प्रयोजन आहे, ते म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. म्हणजे एखादी निरोगी व्यक्ती जर असेल तर त्या व्यक्तीचं स्वास्थ्य शेवटच्या श्वासापर्यंत अबाधित कसं राहील याच्याविषयी सांगोपांग माहिती देण्याचा प्रयत्न खरं तर आयुर्वेद करत असतं. मॅडम, यू वोंट बिलीव्ह, इफ वी कन्सिडर एपिडेमिओलॉजी किंवा प्रिव्हॅलन्स ऑफ अ डिसीज, तर बघा तुम्ही, घरटी एक व्यक्ती ही आज हायपरथायरॉइडची अंडर असते. हाय ब्लड प्रेशर्सनी ग्रासित जर तुम्ही त्याचं प्रमाण बघितलं उच्च रक्तदाबाने ग्रासित असलेल्या रुग्णांचं, तर प्रत्येक घरामधली एक व्यक्ती ही उच्च रक्तदाबाने त्रासलेली आपल्याला सापडते. डायबिटीसची बाबतीत पण तशीच स्वरूप दिसतं, आर्थरायटिसच्या बाबतीत तसंच दिसतं. तर अशा वेगवेगळ्या इव्हन मेटाबॉलिक सिंड्रोम्स हल्ली वाढलेले आहेत. तशा वेगवेगळ्या आजारांसाठी फार्मा इंडस्ट्री डेव्हलप करायची का आयुर्वेदातले जे मूलभूत सिद्धांत आहेत ते प्रत्येकाने समजावून घेऊन आपली व्याधी क्षमता वाढवायची, याचा प्रत्येकाने खरं तर विचार करायला हवा. आणि म्हणूनच तर आयुर्वेदिक हे कालातीत, म्हणजे कितीही व्याधी आले तरी ते शास्त्र अबाधित राहील. वेगवेगळ्या व्याधींचा जरी शिरकाव झाला मनुष्य प्राण्यांमध्ये तरी स्वतःच्या मूलभूत सिद्धांतांद्वारे शरीराची किंवा मनाची क्षमता वाढवणं हे आयुर्वेदाचं मूलभूत प्रयोजन आहे. सर, इतर शास्त्रांपेक्षा आयुर्वेदाचं असं वेगळं वैशिष्ट्य काय सांगता येईल? तर आयुर्वेद शास्त्र चिकित्सा देत असताना खरं तर कारणानुसार चिकित्सा हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य म्हणेन मी. तर हेतुलिंग औषधम परम, एखाद्या शरीरामध्ये व्याधी उत्पन्न झाला की त्या व्याधीची कारणं कोणती आहेत, त्या कारणानुसार लक्षणं दिसत आहेत का, आणि मग कारणं आणि लक्षणं यांचा साकल्याने विचार करून मग त्याचा व्याधी कसा बरा होईल अशा स्वरूपातली सगळी आखणी करणं म्हणजे आयुर्वेद. तर सध्या मी तुम्हाला उदाहरणादाखल देतो. सध्या कोविड-19ची लाट येते, तुम्हाला माहिती आहे कोविड-19चे रुग्ण वाढत आहेत. बिगेस्ट क्वेस्ट इन मॉडर्न सायन्स की प्रत्येक जण मास्क वापरतोय, सॅनिटायझरचा व्यवस्थित उपयोग होतोय, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे. बट इन स्पाइट ऑफ ऑल दिस फॅक्टर्स कोविडचे पेशंट्स वाढत आहेत. आता याचं कारण त्यांना जरी सापडत नसलं तरी आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्याधीला कारण आहे. आयुर्वेद तशा स्वरूपातच तो विकसित झालेला आहे. समजा मार्च एप्रिल मध्ये उत्पन्न होणारा खोकला आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये उत्पन्न होणारा खोकला, दोन्ही खोकले असतील, पण मार्च एप्रिल मध्ये उत्पन्न होणाऱ्या खोकल्यामध्ये हवेचा विचार करून आपण औषध दिली जाते. तर ते सप्टेंबर ऑक्टोबर मधली जी काय हवा असते ज्यामध्ये शरद ऋतू असतो आणि त्यावेळेला उत्पन्न होणारा जो कास असतो किंवा खोकला असतो त्यावेळेला औषधी चिकित्सा पूर्णपणे वेगळी असते खरं तर. किंवा समजा एखादी व्यक्ती तुमच्याकडे चिरमुरे, भडंग, पाणीपुरी, शेवपुरी किंवा दहीपुरी सारखे पदार्थ खाऊन जुलाब घेऊन तुमच्याकडे आली, तर त्याची औषधं आणि मांसाहारातून उत्पन्न झालेला जुलाब ही औषधं नक्कीच भिन्न भिन्न स्वरूपाची असतात. किंवा याच्याही पुढे जाऊन डोकेदुखीचा प्रत्येकाला अनुभव असतो. उन्हामध्ये फिरल्यामुळे उत्पन्न होणारी डोकेदुखी आणि मलावश ठंबजनित म्हणजे ज्यांना पचनाचे विकार आहेत, पोट स्वच्छ होत नाही, पोटात गॅसेस, पोट गच्चपणा किंवा जेवल्यानंतर ज्यांचं पोट तडीस लागतं, अशी काही विशिष्ट लक्षणं घेऊन आपल्या रुग्णालयात रुग्ण येतात. आणि अशा पचनाच्या विकारांमुळे उत्पन्न होणारी डोकेदुखीच असली तरी सुद्धा ती भिन्न असते. आणि या दोन्ही डोकेदुखी बरी करत असताना कारणानुसार जर चिकित्सा दिली तर लवकरात लवकर गुण येतो. सर, प्रचलित शास्त्रात नाक कान घसा तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, मधुमेह तज्ज्ञ असे बरेच स्पेशालिस्ट असतात. तर आपल्या आयुर्वेद शास्त्रात असं काही असतं का? तर मॅडम, आयुर्वेद शास्त्र हे खूप प्रगत शास्त्र आहे खरं तर. त्यांच्याकडे स्पेशालिटी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशालिटी ब्रांचेस आपल्याला पाहायला मिळतात. इनफॅक्ट कोरिलेशन किंवा कम्पॅरिझन असं मला नाही म्हणायचं, पण आयुर्वेदामध्ये सुद्धा अष्टांग आयुर्वेद आहे. वेगवेगळ्या 8 फॅकल्टीज आपल्याला दिसतात. कायचिकित्सा म्हणजे इंटरनल मेडिसिन्स की ज्याच्यामध्ये तुम्हाला राईट फ्रॉम थायरॉइड अप टू द गाउट अर्थरायटिस, नाही का, युरिक ऍसिड वाढल्यानंतर मग पायाची बोटं दुखायला लागतात, अंगठे सुजतात. तर थायरॉइड पासून तुम्हाला गाउट अर्थरायटिस पर्यंतची सगळी औषधं आपल्या या इंटरनल ब्रांच मध्ये मिळतील, इंटरनल मेडिसिन्स
कन्सर्न, जी कायचिकित्सा त्याच्यामध्ये बघायला मिळतील. इव्हन मी असं म्हणेन की ग्रेड 1, ग्रेड 2 लिव्हर डिसऑर्डर्स, फॅटी लिव्हर डिसऑर्डर्स पासून ते तुम्हाला मायलॉइड ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा किंवा हाडांचा जो कर्करोग असतो तिथपर्यंतची औषध आपल्या आयुर्वेदामध्ये पाहायला मिळतात. किंवा इव्हन सर्दी ताप खोकल्यांपासून ते मूळव्याधीपर्यंतचे बरेचसे आजार आपण आज आयुर्वेदातल्या प्रभावी औषधी वनस्पतींनी पूर्णपणे बरं करू शकतो. तर ही झाली कायचिकित्सा, इंटरनल मेडिसिन्स. ऊर्ध्वांग चिकित्सा म्हणून एक प्रकार आहे आयुर्वेदामध्ये. म्हणजे ऊर्ध्वांग म्हणजे गळ्याच्या वरती असलेली जी उपांग आहेत त्याच्यामध्ये उत्पन्न होणारे व्याधी. मग त्याच्यामध्ये नाकाचे वेगवेगळे आजार असतील, कानाचे आजार असतील, डोळ्यांचे आजार, दातांचे आजार, इव्हन केशभूमी किंवा केसांचे आजार, नाही का. आज शाळकरी मुलांमध्ये बघा मॅडम, 7वी 8वीच्या मुलांमध्ये तुम्हाला केस पांढरे दिसतील, केस गळण्याच्या तक्रारी दिसतात. बर, या गोष्टीसाठी आपल्याला सहज त्याची कारणं नाही सापडत, पण आयुर्वेद नक्की कारणं सांगतो आणि आयुर्वेद चिकित्साही प्रभावीपणे देत असतो खरं तर. किंवा कर्णबाधिऱ्याचे पेशंट्स हल्ली वाढलेले दिसतात, कारण की ऑनलाईन क्लासेस आहेत, हेडफोन्स वापरण्याचं प्रमाण वाढत चाललंय. त्याच्यामुळे कर्णनाद किंवा कानांचे आजार किंवा कानामध्ये आवाज येणं किंवा कानाला कमी ऐकू येणं हे पेशंट सध्या वाढलेले आहेत. ॲलर्जिक रायनायटिस, थोडीशी हवा बदलली मॅडम की लगेच नाक गळणं चालू होतं, फटाफट शिंकायला लागतात, डोळ्यांच्या ठिकाणी कानांच्या ठिकाणी आग व्हायला लागते, खाज सुटते. किंवा नेझल पॉलिपॉसिस, नाही का, नाकाच्या आसमंतांमध्ये नेझल कॅव्हिटीमध्ये टर्बिनेट्स इन्फ्लॅम्ड होतात आणि मांसाचा गोळाचा सदृश्य असा एक प्रकार तिथं पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये युजली इंट्रानेझल इंजेक्शन्स घेतली जातात, ऑल एल्स तिथं ऑपरेशन्स केले जातं खरं. पण मी सांगतो काही करायची गरज नाही. आयुर्वेदामध्ये नेझल पॉलिपॉसिससाठी, डेव्हिएटेड नेझल सेप्टमसाठी, अशा बऱ्याचशा आजारांसाठी ऊर्ध्वांग चिकित्सेमध्ये औषधं सांगितलेली आहेत. बालचिकित्सा, खरं तर ते वैशिष्ट्य आहे आयुर्वेदाचं. मॅडम, आपल्या दवाखान्यामध्ये राईट फ्रॉम लॅक्टोज इंटॉलरन्स, साधारण 3-4 महिन्यांच्या मुलांमध्ये दूध पचत नाही तिथं पासून ते सेरेब्रल पाल्सी पर्यंत, ज्याला आपण मराठीमध्ये बालपक्षाघात म्हणतो, जन्मल्यापासूनच त्या मुलांच्या अवयवांमध्ये दौर्बल्य असतं, त्यांना चालता येत नाही, उठता येत नाही. तर सेरेब्रल पाल्सी पर्यंतचे पेशंट्स आपल्याकडे बरे होतात. इव्हन बुद्धी, स्मृती, एकाग्रता वाढवण्यासाठी खरं तर आयुर्वेद खूप प्रभावीपणे काम करतो. याच्या पलीकडे मी जाऊन सांगेन, जे योगशास्त्र आहे आयुर्वेदाशी संबंधित, ज्या मुलांची उंची वाढत नाही, वयानुसार उंची वाढवणं गरजेचं असतं, तर ज्या मुलींची उंची वाढत नाही त्यांसाठी काही प्रभावी औषधांसोबत जर व्यवस्थित योग चिकित्सा जर आपण दिली त्या मुलींना, मग त्यांची उंची वाढते खरं तर शल्यचिकित्सा, सर्जरी, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, म्हणजे मी तर म्हणेन की रोबोटिक सर्जरी आता सध्या अस्तित्वात आहे. 99.99% तुम्हाला सक्सेस रेट असतो त्याचा. पण सुश्रुत संहिता नावाचा एक ग्रंथ आहे आपल्या आयुर्वेदामध्ये आणि आयुर्वेदाने खूप स्किलफुल सर्जन्स खरं तर दिलेले आहेत. आय शुड से सुश्रुत, आचार्य सुश्रुतांना खरं तर फादर ऑफ सर्जरी समजलं जातं. तर बऱ्याचशा त्यावेळेला किचकट शल्य चिकित्सा विकसित होत्या आणि आताही आयुर्वेद फॅकल्टी बरेचसे चांगले सर्जन्स खरं तर सोसायटीला देत आहेत. रसायन तंत्र नावाचा चिकित्सा, ज्याला आपण जेरिएट्रिक ब्रांच म्हणूयात, खरं तर अक्रॉस दी वर्ल्ड आय शुड से सेलिब्रिटीज जे असतात ते इंटरनल किंवा एक्सटर्नल एजिंग स्टॉप करण्यासाठी आयुर्वेदाकडे येतात. मॅडम, इट्स अ स्पेशालिटी ऑफ आयुर्वेद. आयुर्वेदामध्ये अशी काही रसायन औषधं आहेत, असे काही उपचार आहेत, अशी काही शरीर शुद्धीकरणाची चिकित्सा आहे की ज्याच्यामुळे तुमच्या वयानुसार तुमच्या शरीरावर जे बदल होत असतात ते बदल आयुर्वेद पूर्णपणे थांबवू शकतो. वाजीकरण नावाचं चिकित्सा तंत्र आहे, स्पेशालिटी ऑफ आयुर्वेद आय शुड से, की ज्याच्यामध्ये नॉट ओनली सेक्शुअल स्ट्रेंथ, म्हणजे फक्त संभोग क्षमता वाढवणं हाच उद्देश नाहीये तसा, तर कंजिनेटल अनॉमलीज कमी करणं किंवा आपल्याला उत्पन्न होणारं अपत्य हे गुणवान असावं, त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास व्यवस्थित घडावा म्हणून जे चिकित्साशास्त्र कार्यरत
असतं त्याला वाजीकरण चिकित्साशास्त्र असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे जाऊन विषचिकित्सा. आपल्याला माहिती आहे आता सध्या रासायनिक औषधांचा वापर, खतांचा वापर, कीटकनाशकांचा वापर, इव्हन पोल्ट्री फार्मिंग किंवा गोट फार्मिंग मध्ये जे हार्मोन्स दिले जाते, दी वोंट बिलीव्ह, असले मीठ किंवा असल्या प्रकारचं चिकन ज्यावेळेला एखादी व्यक्ती आपल्या भोजनामध्ये सातत्याने ठेवते त्यावेळेला त्याच्या शरीरातले हार्मोन डिस्टर्ब होतात आणि मग त्याला वेगवेगळे आजार पाहायला मिळतात. तर इन शॉर्ट हे जे इफेक्ट्स पाहायला मिळतात त्याला आयुर्वेद विष स्वरूपातली लक्षणं असं बघत असतो. आणि विषतंत्रातली वापरलेली औषधं जी आहेत ती जर अशा व्याधींसाठी, म्हणजे आपल्याकडे आमवाताचे पेशंट्स येतात, सोरायसिसचे पेशंट्स येतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे संधिवाताचे पेशंट्स येत असतात, किंवा त्वचा विकार, आपल्या शरीरावर नकळत झालेला जो विषारी परिणाम असतो तो हवेतून असेल, पाण्यातून असेल, किंवा जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खतं दिल्यामुळे जमिनीवर जो झालेला परिणाम असतो आणि त्याचा परिणाम मग आपल्या त्वचेवर दिसायला लागतो. तर अशा पद्धतीनं जे त्वचेवर झालेले विषाक्त परिणाम असतात ते सुद्धा बरं करण्याचं सामर्थ्य आयुर्वेद ठेवतो. तर आयुर्वेदाच्या स्वतःच्या काही स्पेशालिटी आहेत आणि त्याचा उपयोग प्रत्येकाने खरं तर करून घ्यायला हवा. सर, सध्या कोविड-19ची दुसरी लाट आलेलीच आहे. रुग्णांची संख्याही वाढत आहे. बऱ्याच औषधांचे दुष्परिणाम आपल्यासमोर येत आहेत. तर या सगळ्यातून आयुर्वेदातून काय मदत होईल नागरिकांना किंवा पेशंट्सना, आपण काय सांगाल? मॅडम, कोविड-19च्या बाबतीत बोलायचं झालं तर ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर तो आता आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून आयुर्वेद तर व्यवस्थित कार्य करतोच आहे. पण त्याबरोबर मी सांगेन, 1 वर्ष होते जवळजवळ लॉकडाऊनला, मी माझा अनुभव सांगतो. आमच्या दवाखान्यामध्ये कुठलाही कंपाऊंडर विदाऊट मास्क, विदाऊट सॅनिटायझेशन, बरेचसे पेशंट्स कोविड-19चे येऊन गेले, बरेही झाले. त्यांच्यासोबत इतरही पेशंट्स आले, ते सुद्धा बरे झाले. तर हा एक विषाणू आहे, जसा सार्स येऊन गेला, जसा मर्स आला, जसा स्वाईन फ्लू असतो मॅम, राईट, तशाच पद्धतीनं हा एक विषाणूजन्य आजार आहे. सर्दी, ताप, खोकला हे याचं प्राथमिक स्वरूप असतं. तो विषाणू हे याच्या आधी नव्हते का? तो विषाणू म्हणजे अतिशय सूक्ष्म व्याधी उत्पन्न करणारा घटक की ज्याचं अस्तित्व पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आहे. म्हणजे इव्हन मनुष्य, पशु, पक्षी, कृमी, कीटक यांच्या उत्पत्तीपूर्वीपासून विषाणू आपल्या सभोवताली आहे. तो आता आहे, याच्या आधीही होता आणि याच्या नंतरही राहणार आहे. फक्त त्या विषाणूंचं कालपरत्वे पर्यावरणातील बदलानुसार किंवा प्रदूषणानुसार आपण म्हणूयात, त्याच्यामध्ये सततची म्युटेशनची प्रक्रिया चालू असते. त्याच्यामुळे तोच विषाणू वेगवेगळे रूप धारण करून तुमच्या समोर ठाण मांडून असतो. अशा वेळेला त्या विषाणूंसाठी औषधं शोधणं जास्त योग्य का? तो विषाणू आपल्या शरीरापर्यंत पोहोचू नये म्हणून आपली जीवनशैली बदलणं योग्य, याचा प्रत्येकाने खरं तर विचार करायला हवा. विषाणू आज जो आहे तो अजून 2-3 वर्षांत वेगळ्या पद्धतीने तुमच्या स्वरूपात तुमच्या समोर येणार आहे. तर विषाणूंना तुम्ही अजिबात थांबवू शकत नाही. तर जीवनशैली बदलणं म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स. नाव नंबर ऑफ मेटाबॉलिक सिंड्रोम्स आर वेल करेक्टेड बाय लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स. आता हे समजायला लागले प्रत्येकाला की आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपण आपलं व्याधी क्षमता विकसित करू शकत नाही. तर याचाच म्हणजे हे जे स्वरूप आहे खरं तर दिनचर्या आणि ऋतुचर्याचं विकसित स्वरूप आपण म्हणूया. दिनचर्या म्हणजे दैनंदिन जीवनात तुम्ही कसं राहायला हवं, तुमचं खाणं पिणं वागणं कशा पद्धतीनं असायला हवं, याला दिनचर्या असं म्हणतात. म्हणजे इव्हन आता दिनचर्येमध्ये लिहिलंय ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठ, पहाटे 4-4:30 पर्यंत प्रत्येकाने उठावं. त्याच्यामुळे बऱ्याचशा आजारांपासून तुमचं आपोआपच नैसर्गिक संरक्षण होतं. इव्हन मी असं म्हणेन मॅडम, म्हणजे परवाच नोबल दिलं गेलं खरं तर बायोलॉजिकल क्लॉक. दिवसभरामध्ये आपल्या शरीरामध्ये कोणते बदल होतात आणि त्याच्यानुसार आपण आपलं राहणीमान कसं ठेवायला हवं या विषयावर खरं तर ते नोबल दिलं गेलंय. तर सकाळी तुम्ही उठल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या शरीरातल्या सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम हे ऍक्टिव्ह राहतात. बरेचशा आजारांपासून तुमचं आपोआपच संरक्षण होतं. दंत धावण्यासाठी काही विशिष्ट औषधी वनस्पती सांगितलेत. मग ते उंबर आहे, आघाडा आहे, कडुनिंबाच्या साली आहेत किंवा खदिराच्या साली आहेत किंवा खदिरेच्या बारक्या काड्या आहेत.
तर यामुळे घडतं काय की तुम्ही ज्याला या काड्या दंत धावण्यासाठी वापरायला लागतात त्याला ऑटोमॅटिकली तुमच्या नाकात तुमच्या घशातल्या अंतःत्वचेवर जे विषाणू असतात त्या विषाणूपासून तुमचं संरक्षण होतं. तर दंत धावण्याबरोबर अंजन चिकित्सा आहे, काही विशिष्ट जी डोळ्यांसाठी हितकर औषधी वनस्पती असतात त्या वनस्पतींपासून सिद्ध केलेली अंजन किंवा काजळ डोळ्यामध्ये घातल्यानंतर बऱ्याचशा व्याधींपासून आपलं संरक्षण होतं. कर्णपूरण चिकित्सा आहे, रोज सकाळी उठल्यानंतर दोन्ही कानांमध्ये थोडंसं औषधाने सिद्ध केलेलं तेल घालावं, त्याच्यामुळे कर्णेंद्रिय अबाधित राहतात. किंवा कवल आणि गंडूस चिकित्सा आहे, काही विशिष्ट औषध द्रव्यांनी सिद्ध केलेले काढे, मग त्याच्यामध्ये काही विशिष्ट स्वरूपातला मध किंवा सैंधव अशी काही विशिष्ट औषध द्रव्य घालून त्याची चूळ ही तोंडामध्ये पकडली जाते, काही वेळा पुरती पकडली जाते आणि मग घडतं काहीतरी अशाच चूळ पकडल्यामुळे तुमच्या दातांचं आरोग्य चांगलं राहतं, तुमचा लालास्राव चांगला राहतो. शिवाय जे वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू तुमच्या घशावर घाला घालायचा प्रयत्न करत असतात त्यांच्यापासून तुमचं नकळत संरक्षण घडत असतं. तर आयुर्वेदामधल्या ज्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये सांगितलेल्या आहेत त्या पुढच्या 50 वर्षांमध्ये फार गरजेच्या होणार आहेत. याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी जशा आपण लक्षात घेत असतो तशाच बरोबर ऋतुचर्या नावाचा एक प्रकार आहे की कुठल्या ऋतूमध्ये काय घ्यावं, आपला आहार व्यवहार कसा असावा. कारण की त्या ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये विविध बदल घडत असतात, शरीरातले दोष वाढत असतात, त्या दोषांची लक्षणं दिसत असतात आणि त्या लक्षणांना आळा घालण्यासाठी शरीर शुद्धीकरण चिकित्सा ती त्या ऋतूमध्ये प्रत्येकाने करायला हवी, नाही का. आता सध्या वसंत आहे, वसंतामध्ये नैसर्गिकरित्या शरीरामधला कफ वाढतो, परिणामी सर्दी, ताप, खोकला, दमा, छाती भरणं असले वेगवेगळे आजार किंवा अंग जड होणं, सतत झापड येणं किंवा आळस निर्माण होणं, सारखं झोपावं वाटणं अशी वेगवेगळी लक्षणं प्रत्येकाला जाणवतात चैत्रात आणि वैशाखात. अशा वेळेला तुम्ही तुमचं खाणं पिणं वागणं हे ऋतुचर्येनुसार ठरवायला हवं. प्रत्येकाने गरम पाण्याने आंघोळ करायला हवी, रोजच्या रोज शक्ती सापेक्ष व्यायाम करायला हवा. शक्ती अप्रोक्ष व्यायाम केला की तुम्हाला मग थकायला होतं, तुम्हाला दमायला होतं. अंगाला आंघोळीच्या वेळेला उटणी लावायला हवी. उटणी म्हणजे विशिष्ट प्रकारची औषधद्रव्य आंघोळीच्या अगोदर रगडली जातात आपल्या त्वचेवर. मग त्याच्यामुळे घडतं काय तर या उटण्यांमध्ये अशा औषधी वनस्पतींचा अंतर्भाव असतो की ज्या ऍज अ व्हायरस रिपेलंट काम करतात. या विषाणूंचे तुमच्या शरीरावर अजिबात परिणाम होणार नाहीत जर हे असल्या प्रकारचे अभ्यंगासाठी जर आपण उटणी वापरली तर. त्याच्यासोबत तुम्ही सकाळच्या न्याहारीच्या वेळेला हे इडली वडा किंवा डोसा असले पदार्थ खाण्याऐवजी या ऋतूमध्ये मस्तपैकी तुपात भाजलेल्या भाताची पेज किंवा मुगाडाळीचं कढण किंवा मुगाचे लाडू किंवा शेवयाचा सांजा असले पदार्थ म्हणजे जे सहज पचतील, कारण की या ऋतूमध्ये अग्नी मंद असते. तुमची आहारण शक्ती म्हणजे अन्न घेण्याची क्षमता आणि अन्न पचवण्याची क्षमता थोडीशी मंद झालेली असते. याचा विचार करून आपण आपला ब्रेकफास्ट ठेवायला हवा. दुपारच्या वेळेला जेवणामध्ये 2 घास कमी खायला हवेत नाही. तुम्ही जर पोट भरून जेवलं तर मग तुमचं पोट गच्च होणार. वेगवेगळ्या आजारांसाठी तुमचं शरीर हे त्याला एक बेस इट इज मेकिंग एन कम्फर्ट झोन आय शुड से. जर तुम्ही तुमच्या अग्नीचा विचार न करता तुमचा आहार व्यवहार ठेवलात तर दुपारी वामकुक्षी घ्यायला हवी, संध्याकाळचं जेवण शक्यतो कमी करायला हवं. एकंदरीत ऋतुचर्येमध्ये कोणता ऋतू आहे, त्या ऋतूचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतोय आणि हे आपल्याला लगेच जाणवल्यानंतर मग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपली जीवनशैली बदलायला हवी. तर अशा पद्धतीनं आपण असल्या वेगवेगळ्या महामारींपासून स्वतःचा बचाव करू शकतो. फक्त त्याच्यासाठी जीवनशैली बदलणं हे मात्र आपण आपल्या अंगवळणी किंवा आपल्या पचनी पडून घ्यायला हवं. सर, आजच्या भागामध्ये आयुर्वेद म्हणजे नेमकं काय किंवा त्याचं वैशिष्ट्य काय, आयुर्वेदाच्या बऱ्याच ब्रांचेस कोणत्या, आयुर्वेदामुळे बरेच गंभीर आजार कसे बरे होतात, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं मला नक्की मिळाली आणि माझी खात्री आहे आपल्या प्रेक्षकांनाही ती मिळालीच असते. आणि त्याच्यासोबतच जीवनशैली बदलून बऱ्याच आजारापासून आपण आपला बचाव कसा करू शकतो हे खूप छान आपण समजावलं. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद सर.